हे आहे जालन्यातील मठ्ठा रोडवरील कॅफे फूड ट्रेजर नावाचे कॉफी सेंटर। या कॉफी सेंटरवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। कॉफी सेंटरवर कारवाई का असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल। कॉफी सेंटर फक्त नावापुरती आहे। कॅफेच्या नावाखाली कंपार्टमेंट करून तरुणांना अश्लील चाळे करण्यासाठीची सोय या मालकाने केली आहे। पोलिसांना माहिती मिळाली, डमी कपल कॅफेत गेलं आणि हे प्रकरण आता उघडकीस करण्यात आलं आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मंठा रोडवरील कॅफे फूड ट्रेजर या ठिकाणी कॉलेजच्या युवक युवतींना कॅफे फूड शॉपच्या नावाखाली कंपार्टमेंट उपलब्ध करून देत असल्याची माहिती आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारांनी दिली। याची शहानिशा करण्याकरता आम्ही डमी कपल त्या ठिकाणी पाठवलेलं होतं। या डमी कपलच्या मार्फतीने आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी केबिन्समध्ये 250 रुपये आणि सोफा सेट रूमचे चार्जेस आहेत ते 500 रुपये असल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही महिला पोलीस अधिकारी दीपाली शिंदे यांच्यासोबत आमच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला 2 सोफा सेटचे कंपार्टमेंट आणि 4 केबिनचे कंपार्टमेंट आढळून आले। त्यामध्ये 3 कपल मिळून आले आणि सदरच्या कॅफे शॉपचे मालक हे सुमित कैलास केसापुरे हे आहेत। सदरची जागा ही कॅफे शॉपच्या नावाने असून सुद्धा त्यांनी छोट्या छोट्या कंपार्टमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या होत्या। याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत। यामध्ये एका सुमित कैलास केसापुरे यांना नोटीस देण्यात आलेली आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।